बेसिकली मिथ आहे. ओके. कसं आहे माहिती आहे का, इन्शुरन्स हे प्रत्येक लाईफ फेजमध्ये लागणारी गोष्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा ट्रेनिंग असतं किंवा आम्हाला जे मेंटर्स असतात त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट सांगितली असते की ह्युमन लाईफ सायकल्स, म्हणजे ह्युमन ज्या ज्या फेसमधनं जातो, म्हणजे बाळ जन्माला येतो, तिथून तो शाळेत जातो, शाळेतनं कॉलेजमध्ये जातो, मग जॉबला जातो, जॉबनंतर लग्न होतं, लग्नानंतर परत हायर करिअर असतात किंवा पुढं मग मुलं होतात, मुलांची शिक्षणं, आणि मग हे रिटायर होतात लोक, मुलांची लग्न होतात, मग रिटायर. आणि ही सगळी जी फेस ह्युमन सायकल जे म्हणतो आपण ते बघितलं तर लहान बाळापासून ते म्हाताऱ्या होस्टपर्यंत इन्शुरन्सची प्रत्येकाला गरज असते. बरोबर. कसं लहान मुलाला तो तर पॉलिसी नाही काढत, बट वडील त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या लग्नासाठी आत्तापासून इन्शुरन्समध्ये छोटी छोटी अमाऊंट का होईना इन्व्हेस्ट करू शकतात. नंतर पुढे झालं जेव्हा तो मोठा होतो, कमवायला लागतो, त्यावेळेस त्याच्या काही लायबिलिटीज वाढतात, जॉब असतो, लग्न झालेलं असतं, बरोबर, मग तो एखादा पुढं जाऊन मोठं करिअर घेतो किंवा एंटरप्रेनर होतो, त्याच्या लायबिलिटीज वाढतात. सो त्याला टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. बरोबर. रिस्क प्रोटेक्शन किंवा इन्कम प्रोटेक्शन म्हणतो आपण त्याला. पुढं जाऊन मग रिटायरमेंटची फेज येते, त्यावेळेस पेन्शन. बरोबर. आता गव्हर्नमेंटमध्ये पेन्शन म्हणजे बऱ्याच कंपन्या हे प्रायव्हेटमध्ये लोक काम करतात, सो पेन्शन हा कन्सेप्टच नाही आहे. करेक्ट. मग व्हॉट आफ्टर रिटायरमेंट, सिक्युरिटीचा प्रश्न येतो. बरोबर. आणि जर मी विचार केला की अरे मी 65 वर्षाचा झाल्यावर मी कुठेतरी गुंतवील आणि मग मला रिटर्न्स येतील, तर ते होणार नाही आज. म्हणजे होईल, बट किती प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स मिळतील त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत